जन्मताच ओंकार जपुनी मौन धरी येले तुम्हीच ना, मौजी बंधनी वेद वदुनी जननी सुखविली तुम्हीच ना. भीमा अमर ज्या संगमी आले, गाणगापुरी गुरु तुम्हीच ना. कर्दळीवनीचा बहाणा करुणी, गाणगापुरी स्थित तुम्हीच ना. नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपण श्रीपाद श्री वल्लभांची जन्मकथा बघितली, त्यामुळे पिठापूरला कसे महत्त्व प्राप्त झाले ते बघितले. सोबतच कुरवपूरला श्रीपाद श्री वल्लभांनी त्यांचा अवतार कार्याची पूर्तता केली तेही बघितले आणि त्यामुळे कुरवपूरचा महिमा कसा वाढला तेही बघितले. आता आपण दत्त महाराजांचे दुसरे अवतार श्री नरसिंह सरस्वती यांच्याबद्दल जाणून घेऊ. त्यांची जन्मकथा आणि ते नरहरीचे नरसिंह कसे झाले ते बघू. मागच्या जन्मी कुरवपूर येथे श्रीपाद श्री वल्लभ महाराजांनी अंबिका आणि तिचा मुलगा या दोघांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले आणि अंबिकेच्या मतिमंद मुलाला सज्ञान करून तिला आशीर्वाद दिला की पुढच्या जन्मी माझ्यासारखा पुत्र तुला प्राप्त होईल. त्यासाठी अंबिकेला श्रीपाद श्री वल्लभांनी शिवपूजन शनिप्रदोष करायला सांगितले होते. तिने शनिप्रदोष आणि शिवपूजनासोबतच श्रीपादांची पूजाही केली. कालांतराने त्या विप्रस्त्रीचा मृत्यू झाला. पुढील जन्मात ती कारंज गावाला वाजसने शाखेच्या ब्राह्मण कुळात जन्माला आली. तिच्या जातकाप्रमाणे तिचे नाव तिच्या मातापित्यांनी अंबाभवानी असे ठेवले. ती आपल्या मातापित्यांच्या प्रेमळ सहवासात वाढत होती. पुढे ती उपवर झाल्यावर तिचा विवाह त्याच गावातील माधव नावाच्या एका शिवभक्त ब्राह्मणाबरोबर लावून दिला. अंबाभवानी आपल्या सासरी आनंदाने व सुखाने नांदत होती. पूर्वजन्मीच्या वासनेप्रमाणे तिला ईश्वर पूजनाची खूप आवड होती. प्रदोष समयी ती पतीसह मनोभावी शिवपूजा करीत असे. वयाच्या 16व्या वर्षी मागील जन्माच्या फळाप्रमाणे तिला मुलगा झाला. जन्मताच त्या बालकाने ओंकाराचा उच्चार केला. ज्योतिष लोकांनी ग्रहयोग पाहून त्याचे भविष्य सांगितले. हा मुलगा मोठा योगी पुरुष होणार आहे. त्याच्या मार्गात कोणताही अडथळा आणू नका. सर्व काही त्याच्या मनाप्रमाणे होऊ दे. त्याच्या केवळ दर्शनाने पतित लोक पावन होतील. ही वार्ता गावातील सर्व लोकांना समजली व त्याला पाहण्यासाठी सर्वजण येऊ लागले. मुलगा 10 दिवसांचा झाल्यावर त्याचे नामकरण झाले. पाळण्यातले नाव शालग्रामदेव असे ठेवले व नक्षत्र नाव नरहरी असे ठेवण्यात आले. पती पत्नी प्रेमाने मुलाचे संगोपन करीत होते. पुढे अंबाभवानी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा तिच्या लक्षात आले की हा ओंकाराशिवाय काहीच बोलत नाही. म्हणून ज्योतिषाला व वैद्याला बोलावले व त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व प्रयत्न केले, पण काही उपयोग झाला नाही. मुलाच्या समक्ष आई नशिबाला दोष देऊ लागली. तेव्हा मुलाने खुनेने माझी मुंज करा, मग मी बोलेन असे सुचविले. तेव्हा माधवाने चांगला मुहूर्त पाहून मोठ्या ताटाने नरहरींची मुंज केली. भिक्षावळीच्या वेळी आईने त्याला भिक्षा माग असे सांगितले. भिक्षा वाढली त्यावेळी नरहरीने 4ही वेदांचे प्रारंभ म्हणून दाखविले. लोकांना आश्चर्य वाटले. मुलाने मी ब्रह्मचारी राहून वेदाभ्यास करणार आहे, तरी तू मला तीर्थयात्रेला जाण्याची परवानगी दे असे आईला सांगितले. हे ऐकून अंबाभवानीला खूप वाईट वाटले. आपला मुलगा मोठा झाल्यावर आपला आधार बनून आपली सेवा करील असे कोणत्याही आईला वाटणारच. हे तिने मुलाजवळ बोलून दाखविले. तेव्हा नरहरी म्हणाला, आई, तू वाईट वाटून घेऊ नकोस. तुला आणखीन 4 मुलगे होतील. ते तुझी सेवा करतील, परंतु त्या माऊलीचे समाधान होईना. म्हणून नरहरीने आईच्या मस्तकावर हात ठेवला. तेव्हा तिला पूर्वजन्मीचे स्मरण झाले. आपला मुलगा नरहरी हाच आपल्याला मिळालेल्या आशीर्वादाप्रमाणे श्रीपाद श्री वल्लभ आहे असे समजले. तिचे हृदय आनंदाने भरून आले. नकळत तिचे दोन्ही हात जोडले गेले. तेव्हा बाल नरहरी तिला म्हणाले, आई, मी सांगतो ते ऐक. आम्ही यती संन्यासी आहोत. संसारापासून अलिप्त आहोत. मी सर्व तीर्थस्थानांत संचार करणार आहे, तरी तू मला अडवू नकोस. तेव्हा अंबाभवानी नरहरीला म्हणाली, धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे बालकाश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम व शेवटी संन्यासाश्रम स्वीकारावा असे आहे. आईचे वचन ऐकून त्यांनी तिला तत्त्वज्ञान सांगितले. अंबाभवानी आपल्या मुलाला आपल्या परीने बालपणी संन्यास घेण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा नरहरी आपल्या मातेला समजावून सांगतात, जीविताचा काही भरोसा नाही. म्हणून म्हातारपणाची वाट न पाहता जोपर्यंत शरीर सुदृढ आहे तोवर पुण्यमार्गाचे आचरण करावे. आणि मला संसार, धनदौलत याची कशाचीच आसक्ती नाही. संसार हा स्वप्नासारखा आहे. मोगऱ्याचे फूल जसे फुलून लवकरच कोमजते, तसाच हा देह आहे. अशा प्रकारे वेगवेगळी उदाहरणे देऊन आपल्या मातापित्यांची समजूत घातली.
मुलाचे बोलणे ऐकून त्याला अंबाभवानी म्हणाली, तू आम्हाला सांगितलेले पटते, परंतु याची खात्री वाटत नाही. तेव्हा तू दिलेल्या वचनाप्रमाणे जोपर्यंत मला आणखी पुत्ररत्न प्राप्त होत नाहीत तोपर्यंत तू इथेच राहावेस. तू आमचा पुत्र नसून आमचे कुलदैवत आहेस. तुझ्या वचनाची आम्हाला साक्ष पटू दे. नरहरी 1 वर्ष तिथे आईवडिलांजवळ राहिले. त्या कालावधीत त्याने अनेक विद्वानांना वेदशास्त्रे शिकवली. नरहरीच्या वचनाप्रमाणे त्यांच्या मातेला जुळे पुत्र प्राप्त झाले. ते 3 महिन्यांचे झाल्यावर नरहरीने आपल्या मातापित्यांचा निरोप घेण्याचे ठरविले. निरोप घेते समयी साक्षात दत्तात्रय स्वरूपात त्यांना दर्शन दिले आणि पुन्हा 30 वर्षांनी मी आपल्या भेटीस येईन असे सांगितले. तसेच या जन्मात तुम्हाला आणखीन 2 पुत्र व कन्या प्राप्त होईल असे सांगितले. असे अभिवचन देऊन नरहरी तिथून लगेच निघाले. पुढे ते काशी क्षेत्रास गेले. तिथे कृष्ण सरस्वती नावाच्या वयोवृद्ध संन्यासी यतीने संन्यास धर्माचे पुनरुज्जीवन करून लोकोद्धार करण्यासाठी त्यांना संन्यास घेण्यास आग्रह केला. तेव्हा नरहरींनी कृष्ण सरस्वतीचा अधिकार ज्येष्ठत्व लक्षात घेऊन त्यांच्याकडून संन्यास ग्रहण केला. तेव्हापासून नरहरी नृसिंह सरस्वती या नावाने ओळखले जाऊ लागले. अशा प्रकारे नरहरीचे नरसिंह सरस्वती तयार झाले आणि दत्त महाराजांच्या दुसऱ्या अवताराचा येथे जन्म झाला. पुढे नरसिंह सरस्वतींचे अनेक शिष्य तयार झाले. त्यातील माधव सरस्वती हे त्यांचे प्रिय शिष्य. प्रयाग येथे माधवाला दीक्षा दिल्यानंतर ते पुन्हा कारंजगावला आले. तेथे मातापित्यांची भेट घेतल्यानंतर ते गौतमी म्हणजेच गोदावरी नदीच्या तीरावरील तीर्थस्थाने पाहत चालले. मंजरिका स्थानी माधवारण्य नावाच्या यतीवर त्यांनी कृपा केली. नंतर ते वासर ब्रह्मेश्वराला गेले. वासर ब्रह्मेश्वराला सायन देवावर कृपा करून पुढे ते दक्षिणेतील तीर्थक्षेत्री निघाले. नंतर ते वैजनाथ येथे गेले. वैजनाथ येथे शिष्यांना तीर्थयात्रेस पाठवून श्रीगुरु तेथे गुप्तपणे राहू लागले. पुढे श्रीगुरु कृष्णेच्या पैल तीरावर औदुंबर वृक्षाखाली राहू लागले आणि नंतर मग पंचगंगेच्या तीरी, ज्याला आता नृसिंहवाडी म्हणतात, तेथे नृसिंह सरस्वती 12 वर्ष राहिले. अशा प्रकारे आपल्या अनेक लीलांनी जगाचे कल्याण करत श्री गुरु पुढे गाणगापूरला आले. गाणगापूरला आल्यावर सुरुवातीची काही वर्ष श्री गुरु हे भीमा अमरजा नदी संगमावर राहिले आणि त्यानंतर मग ते गाणगापूर गावातील मठात आले. गाणगापूरला श्री गुरूंचे 24 वर्ष वास्तव्य होते. या काळात श्री गुरूंनी अनेक लीला करून जगाचे कल्याण केले. पुढे आपल्या निर्गुण पादुका गाणगापूरला ठेवून मग ते श्रीशैल्य पर्वतावर गेले आणि तेथे कर्दळी वनात गुप्त झाले. श्री गुरूंचा जन्म इसवी सन 1378ला पौष शुक्ल द्वादशीला दुपारी 12 वाजता कारंजा म्हणजेच सध्याचे लाड कारंजा येथे झाला. 1388 ते 1421 या काळात त्यांनी तीर्थयात्रा केली. पुढे 1421ला चातुर्मास ते औदुंबर या गावी राहिले आणि तेथे आपल्या विमल पादुका स्थापन केल्या. 1422 ते 1424 या 12 वर्षांच्या काळात श्रीगुरूंचा वास नरसोबाची वाडी म्हणजेच नृसिंहवाडीला होता, जेथे त्यांनी गाणगापूरला येताना मनोहर पादुका स्थापन केल्या. पुढे 1435 ते 1458 या काळात त्यांनी गाणगापूरला वास्तव्य केले आणि मग श्रीशैल्य पर्वतावर कर्दळी वनात ते गुप्त झाले. श्रीशैल्य पर्वतावर जाताना म्हणजेच गाणगापूरवरून निघताना त्यांनी आपल्या निर्गुण पादुका गाणगापूरला स्थापन केल्या. माघ कृष्ण प्रतिपदा हा श्रीगुरूंचा निजानंद गमनाचा दिवस आहे. हा दिवस श्री गुरुप्रतिपदा म्हणून साजरा केला जातो. शैल्यगमनापूर्वी स्वामी महाराज भक्तांना म्हणतात, कल्पवृक्षाते पूजून यावे आमचे जितस्थान, पादुका ठेवितो निर्गुण, पूजा करावी मनोभावी. अशा प्रकारे श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा हा दत्तावतार उदयास आला आणि अशा प्रकारे गाणगापूर, नरसोबाची वाडी या सर्व ठिकाणांचा महिमा वाढला. श्री गुरूंनी आपल्या पदस्पर्शाने गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर हे सर्व क्षेत्रे पवित्र केली. या स्थळांना दत्त परिक्रमेत प्रचंड महत्त्व आहे. आपण पुढील व्हिडिओमध्ये दत्त परिक्रमेच्या या स्थळांबाबत जाणून घेणार आहोत. सोबतच दत्त परिक्रमेचा क्रमही जाणून घेणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. असेच खूप महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, ते बघण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.